नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर मी आज चालली आहे एका फेस्टिवलला। तर चला आता लगेचच रेडी होते, ब्रश घेतलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर भेटते त्या फेस्टिवलमध्ये। म्हणजे ती फेस्टिवल एका जत्रेसारखी आहे। तर मी आता झाली आहे रेडी आणि लगेच निघते आता त्या फेस्टिवलला। माझा भाऊ येतोय की नाही माहिती नाही, बहीण येते, तर आम्ही दोघी चाललो आहोत। तर मी फायनली पोहोचले आहे आणि हे आहे द्रोणागिरी महाउत्सव। तर हे फेस्टिवल आता चालू व्हायला लागले आणि छोटी मोठी जत्रा असते। तर मी इथे फर्स्ट टाइमच आली होती आणि आम्ही दोघी चाललो होतो, बहीण आणि मी। बेसिक केळणी वगैरेच आहेत। छोटी छोटी भांडी आणि इथे सर्व बायकांचं काम। सर्व 10-10 रुपयाला होतं, ठीक होतं आणि खूप तिकडेपर्यंत आहे यात्रा। पाँच 500 तरह के आइटम है, कोई भी आइटम ले लो, 10-10 रुपए में 10 रुपया। आणि इथे सुंदर सुंदर अशा बांगड्या होत्या आणि ते कानातल्याचं आता काय समजत नव्हतं, 10-10 रुपये, पण ते 10-10 रुपये ऐकून खूप डोकं दुखायला लागलेलं। इथे चप्पल वगैरे आहे, इथे मेकअपचा प्रॉडक्ट आहे। तर इथे पिकल्स आहेत, लोणचं आहे, वेगवेगळ्या व्हरायटी, फायर पान वगैरे सर्व व्हरायटीचे पान्स आहेत। इथे खाण्याचे स्टॉल, खेळणी वगैरेच आहेत या बाजूला आणि या बाजूला खाण्याचे स्टॉल आहेत। आईस्क्रीम आहे आणि हे मोजितो आहे आय थिंक। आणि इकडे सर्व पाळणे वगैरे आहेत। इथे लहान मुलांची मज्जा आहे। आता पडली असती, रस्ता खूप उबड खाबड खराब आहे। इथे पिझ्झा स्टॉल आहे। बस आणि आता जवळ आलोय आकाश पाळण्याच्या आणि आकाश पाळण्यात बसायची काय हिम्मत नाहीये। बस बाकी हे राईड्स वगैरे आहे आणि इकडे जे पाण्याचं हे आहे आणि आकाश पाळण्याला तर बघूनच एकदम चक्कर आल्यासारखं झालंय। कसं बसतात काय माहिती, पण एकदा तरी अनुभव घ्यायचा आहे पाळण्यात बसायचा। काय हा आकाश पाळणा तर ते, आणि ह्याच्यात तर लहानपणी खूप खेळलोय। बाकी हे पण थोडं डेंजरस वाटतं आणि हे लहान मुलांची राईड्स आहे। तर ही आहे यात्रा। खरं तर इथे लहान मुलांचीच मज्जा आहे, बसायचं आकाश पाळण्यात। तर जस्ट आहे मी फेस्टिवलमध्येच आहे आणि गर्दी आहे तशी थोडीफार। कधी लावायचं हो आणि मून
फोनमध्ये इतका चांगला दिसत पण खूप मस्त आला आहे एकदम. आणि बस तिथून निघालो आणि रिक्षा भेटणं तिकडनं खूप कठीण होतं, पण कसं तरी पुढे चालत आलो आणि भेटली आहे रिक्षा. आणि हा नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. तर पिरवाडीवरून डायरेक्ट व्लॉग स्टार्ट करते आहे. आलो होतो 5 वाजता वॉक करायला. तशी तर तब्येत थोडी खराबच आहे, पण मी आणि माझी बहीण आलो आणि बीच साईडवर आलो आहे. किती मस्त वाटतं बघा. इकडे नारळाची झाडं वगैरे आहेत. आणि आज आहे माझी ॲनिव्हर्सरी. आजची 18 तारीख आहे. आज सोमवार आहे आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. तर आजचं तसं तर आम्ही सेलिब्रेशन एवढं नाही करत मोठं, सिम्पलच मंदिरात वगैरे जातो बस एवढंच. आणि तर आता बस जाऊ घरी. वॉक करून झालेला आहे. थोडी तब्येत अजून डाऊनच आहे, हॉस्पिटलला जाऊन आले तरी पण. तर बघू आजचा दिवस कसा जातोय. आज वातावरण एकदम अलगच झालंय आणि मस्त वाटतोय बीच साईडला. त्या दिवशी खूप पाणी होता, पूर्ण इकड्यापर्यंत पाणी होतं. आज थोडं भरती कमी आहे आणि नारळाची झाडं वगैरे खूप छान वाटते. त्या बाजूला आम्ही त्या दिवसापासूनच यायला चालू केलंय आणि खरंच इथे खूप मस्त वाटते. तिथे एक छोटीशी बोट आहे. माझा फोन इतका चांगला नाही, क्लिअर दिसत नाही, तर इथे आहे छोटीशी बोट. आणि हा बीचचा नजारा खूप छान वाटते. पाणी थोडंसं जवळ जाते. भिजायचं बिलकुल मूड नाही, मन नाही. तर जस्ट आली आहे घरी. पिरवाडीला वॉक करायला गेलेली आणि तब्येत अजून पण खराब आहे. म्हणजे मी बोलू शकत नाही इतका मला लगेच खोकला होतोय. आणि आज आहे माझी ॲनिव्हर्सरी. तर फार तर आम्ही सेलिब्रेट नाही करत. हजबंडला जॉब वगैरेसाठी जावं लागतं बाहेर. तर आणि आज आहे नेमकं मंडे, आज तर सुट्टी नाही आहे. तर बस आता आंघोळ झालेली आहे आणि दिवाबत्ती करते. अजून दिवाबत्ती नाही केलेली आहे आणि वाजले आहेत 8. वॉक करून आली आणि जरा वेळ झोपलेली कारण माझी तब्येत जरा खराबच आहे. तर चला आता पटापट कामाला सुरुवात करते. तर मी झाली आहे रेडी आणि आम्ही चाललो आहोत मंदिरात. तर हजबंड येत आहेत मागून आणि मी चालली आहे आज मंदिरात. थोडंसं उशीर झाला आहे, म्हणजे 10 वाजले आहेत आणि आता निघालो आहे आम्ही. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं, खूप व्यवस्थित दर्शन झालं. आणि हा जो लहान मुलगा होता ना, इतके छान छान देवाचे जे गाणे आहेत ते बोलत होता. त्याच्यानंतर हे दोघं आम्ही नवरा बायको निघालोत गार्डनमध्ये आणि खूपच ऊन होतं. पण गार्डनच्या बाजूला एक मेडिकल आहे, तर तिकडनं हजबंड त्यांना मेडिसिन घ्यायचे होते कारण ते पण आजारी आहेत आणि माझीही तब्येत खराब आहे. तर बस आम्ही गार्डनमध्ये जरा वेळ बसलो होतो. तर मी इथे बसली आहे गार्डनमध्ये आणि हजबंड गेले आहेत, त्यांची तब्येत खराब आहे तर मेडिसिन आणायला गेले आहेत. तर
बसली आहे गार्डनमध्ये जरा वेळ, त्याच्यानंतर जाऊया घरी लगेच, कारण तब्येत खराबच आहे थोडी. तर मी झाली आहे रेडी आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर. वाजले आहेत 7 वाजले आणि आज ॲनिव्हर्सरी तर अशीच गेली. आता निघालो आहोत आम्ही हॉस्पिटलला. बघू, थोडंफार फिरूया आणि मग हॉस्पिटलमधून डायरेक्ट घरी. तर आजसाठी इतकंच. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर थँक्स फॉर वॉचिंग.